हॅलो एव्हरीवन, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये आपली ही पावभाजी बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी अर्धा वाटी वाटाणा घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, फ्लावर, टोमॅटो तोही बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे, बीट आणि साल काढून बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता आपण पावभाजी बनवायला घेऊया। यासाठी इथं कुकर मध्ये मी 3 पळ्या तेल ओतून घेणार आहे। तेल तुम्ही जास्त कमी ओतलं तरी चालेल। जर तुम्हाला जास्त तरी हवी असेल तर तुम्ही तेल थोडं जास्त ओतायचं आहे। यामध्ये अर्धा टीस्पून जिरे टाकायचे आहे। जिरी तडतडली की आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। आणि हा कांदा आता आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही इथं बघू शकता कांदा हा हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो मधला आंबटपणा हलकासा कमी होईपर्यंत आपण याला हलवून घ्यायचं आहे। जर तुम्ही माझी ही पावभाजीची रेसिपी बघून जर पावभाजी बनवली तर तुम्ही पहिल्यांदा जरी पावभाजी बनवत असाल तर एकदम परफेक्ट पावभाजी बनेल। आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। आलं लसणाच्या पेस्टमुळे भाजीला फ्लेवर हा आणखीन मस्त येतो। आता आपण याला हलवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊया। इथं मी 2 टीस्पून पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि 2 टीस्पून मिरची पावडर टाकून घेऊया। तुम्हाला जर जास्त तिखट पावभाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये काळं तिखट टाकून घ्यायचं आहे। आता हे मसाले आपण मिक्स करून घेऊया। मसाला यामध्ये मिक्स झाला की आपण यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। आता आपण यामध्ये भाज्या टाकून घेऊया। इथं तुम्ही एखादी भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर ती स्किप करून तुम्हाला जी आवडत असेल ती घ्यायची आहे। आता या सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेऊया। बऱ्याच महिलांना पावभाजी तर बनवायची असते, पण पावभाजी बनवून झाल्यानंतर खरकटी भांडी घासायचं त्यांना टेन्शन असतं, त्यामुळे त्या पावभाजी करायचं सुद्धा कॅन्सल करतात। पण तसं आता अजिबात होणार नाही। फक्त 2 भांडी वापरून आपण पावभाजी बनवू शकतो। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि याला छान असं परतून घेऊया। हे परतून झालं की आता आपण यामध्ये बीट टाकायचं आहे। यामध्ये बीट घालण्याचं कारण म्हणजे आपण जे टोमॅटो घातलं होतं त्यातला आंबटपणा कमी होतो आणि दुसरं म्हणजे भाजीला रंग हे एकदम सुरेख येतो। आता याला आपण आणखीन 2 मिनिट शिजवून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता मी भाज्या या सगळ्या मस्त अशा परतून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये पाणी ओतून घेऊया। पाणी हे आपल्याला अगदी जास्तही नाही आणि कमीही ओतायचं नाही। सगळ्या भाज्या बुडून थोडंसं वरती उरून राहील इतपत आपल्याला पाणी ओतायचं आहे। जर तुम्हाला पातळ पावभाजी बनवायची असेल तर तुम्ही इथं पाणी थोडंसं जास्त ऍड करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता बीट टाकल्यामुळे याला कलर किती सुरेख आलेला आहे।
आता याचे आपण झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊया। आपल्याला फक्त एकच शिट्टी होऊन द्यायची आहे। जर आपण याला जास्त शिजून घेतलं तर हे अगदी गाळ होऊन बसेल। आपण जशी भाज्यांची पेस्ट करून घेतो ना, अगदी तसं होऊन बसेल। त्यामुळे आपल्याला फक्त एकच शिट्टी काढायची आहे। तुम्ही इथं बघू शकता, मी एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्याही आहेत। आता आपण या भाज्या मॅश करून घेऊया। तुम्ही इथं हे मॅश करण्यासाठी ग्लास किंवा पळीचा देखील वापर केला तरीही चालेल। तुम्हाला आता ही जरी पातळ दिसत असलं तरी आपण ज्या वेळेस मॅश करतो त्यावेळेस हे घट्ट होऊन येतं। तुम्ही इथं बघू शकता, आपण याला जितका वेळ मॅश करू तितकं हे घट्ट होऊन येत आहे। पावभाजी बनवायची तुम्हाला ही सगळ्यात सोपी पद्धत सांगितली आहे, तर तुम्ही घरी नक्की बनवा। तुम्ही इथं बघू शकता, भाजी मॅश करून झालेली आहे। आता आपण याला जिरीचा तडका देऊन घेऊया। जिरीचा तडका देण्यासाठी आपण इथं एका पळीमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी जिरी टाकायची आहे। जिरी तडतडली की आपण यामध्ये मिरची पावडर टाकून घेणार आहोत आणि याला आता आपण वरून तडका द्यायचा आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे। आता याला आपण अगदी 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता, आपली पावभाजी बनवून तयार आहे। आता आपण याला खाण्यासाठी घेऊया। तुम्ही इथं बघू शकता, आपली पावभाजी एकदम हॉटेलमध्ये जशी भेटते ना, अगदी तशीच बनलेली आहे। तर मग पावभाजी बनवायची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तुम्ही ही घरी नक्की बनवा, एकदम झणझणीत होते आणि पावभाजीचा बेतही एकदम मस्त होतो। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या झणझणीत आणि चमचमीत रेसिपी सोबत।